आता सर, जसं तुम्ही अमेरिका रशिया यांच्याबद्दल बोललात ना, तर त्यातून आणखी गोष्ट माझ्या मनात येते की आजकाल तुम्ही पाहिलं असेल की सगळीकडे एकदम वॉर सारखी सिच्युएशन आणि खूपच असं अवघड परिस्थिती झालेली, रिसेशन टाईप थोडं वातावरण झालेलं आहे. आणि त्यांनी काय होतं की लोकांना कळत नाहीये, एक तर त्यांची नोकरी जी आहे ती सिक्युअर नाहीये, आणि जर बिझनेस करायचा असेल तर मग कुठल्याही क्षेत्रात करायचा याबद्दल लोकांच्या मनात खूप डाऊट आहे. कारण अजूनही पुढचे 2-3 वर्ष आपण सांगू नाही शकत की पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होईल. तर काय वाटतं तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये लोकांनी बिझनेस चालू केला तर त्याला चांगला फायदा मिळेल? सांगतो. आता तुम्ही बोलता बोलता तेव्हा बोलला होता की कर्मस्थान. हो. तर कर्मस्थान म्हणजे बिझनेस किंवा एखाद्या नोकरीचं स्थान. हो. हे येतं शनीच्या अंडर. कर्मस्थान 10वं स्थान शनीच्या अंडर येतं. तर शनीचा एक जो 29-29 वर्षाचा जो एक फेरा असतो, तो मागचा फेरा स्टार्ट झाला होता 1998 मध्ये, आणि तो पुढच्या वर्षी 1 जून 27 संपेल. तो मीन राशीत पूर्ण रोटेशन 12 घरामधनं फिरेल. बरोबर. तेव्हा तुम्ही एक नोट केलं असेल की 98-99 मध्ये सडनली आयटी क्षेत्रात खूप मोठी बूम आली. नॅसडॅक कॉम्पोजिट इंडेक्स हा 86% वाढला. तेव्हा फ्रीझी म्हणून एक कंपनी होती US मध्ये, त्या कंपनीचे शेअर आयटी क्षेत्रातली, की ज्या दिवशी त्यांचं प्रोडक्शन किंवा कार्यरत पण स्टार्ट नव्हतं झालं तरी पण त्या कंपनीचे भाव 5 पट वाढले. या कम्प्लीट फेऱ्याच्या काळात समजा शेतकऱ्याचा मुलगा असेल तर तो पण काही फंड्स घेऊन आयटी क्षेत्रात आला. बरोबर. शिंप्याचा मुलगा असेल, टेलरिंग फर्म मध्ये त्यांना वाढवायचं नव्हतं, त्यांनी आयटी क्षेत्रातच आले. अशी बरीच लोक आयटी क्षेत्राकडे हळूहळू करून जास्त यायला लागले, आणि इकॉनॉमी पण पूर्ण सर्व्हिस बेस इकॉनॉमी व्हायला लागली. आयटी म्हणजे सर्व्हिस बेस. पण आता येत्या वर्षापासून, आणि आता तुम्ही म्हणताय थोडंसं रिसेशन किंवा त्या क्षेत्रात थोडं अनसिक्युअर्ड वातावरण निर्माण झालंय, शनीचा आता जसं फेरा संपतोय तसा सगळा. तर आता येणारा नवीन जो परत मेष राशीमधनं शनी जातोय, आता जाईल म्हणजे एका वर्षातनं, त्या काळात तुम्ही हेवी मशिनरी, म्हणजे आता समजा पुण्यात म्हणला तुम्ही तर इलेक्ट्रिक व्हेकल किंवा मोठी मोठी मशिनरी जी बाहेर जर्मनीतनं वगैरे इम्पोर्ट करतो आपण, ते जुनं मशीन पण 10-10 करोडला मिळतं. ते इंडियात त्याच्यापेक्षाही स्वस्त नवीन मशीन्स मिळतील आता, किंवा त्या लोकांना खूप आता चान्सेस आहे. हेवी मशिनरी बरेच. नंतर दुसरी गोष्ट, आता चंद्र कर्केमध्ये, गुरु कर्केमध्ये प्रवेश करतोय, झालाय म्हणजे तिथनं जे चालू आहे आता 1 वर्षाचा फेरा, तिथं धार्मिक स्थळांचं पर्यटन खूप वाढेल. म्हणजे टुरिझम इंडस्ट्री, स्पिरिच्युअल इंडस्ट्री, नंतर ॲग्रोबेस शेती विषयक, नंतर कोल्ड स्टोरेज किंवा 100% एक्सपोर्ट जे करतील ॲग्रोबेस मधली असे युनिट, नंतर स्पिरिच्युअल, स्पा, रिसॉर्ट, हेरिटेज स्पा, अशा गोष्टी बऱ्याच बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू होतील. इव्हन मायनिंग इंडस्ट्री. म्हणजे थोडक्यात लोकांचा कळ हळूहळू जे पिढीजात बिझनेस आपल्याकडे होते, जुने बिझनेस, तिकडे लोकांना चान्स पण चांगला मिळेल, त्यातनं उत्पन्न पण चांगलं मिळेल. आता तुम्ही टेलरिंग याच्यातून जर बघितलं आता, जेव्हा आता मी बघतो आमच्या काही क्लायंटचा कथ्थक वगैरेचे प्रोग्राम ते करतात, तेव्हा एक ड्रेस शिवायला त्यांना 10-10 हजार रुपये ते देतात. म्हणजे त्यात इन्कम नाहीये का? तर इन्कम आहे, फक्त आपण एक पर्टिक्युलर क्षेत्राकडे बघत होतो, आणि तिथे जर सॅच्युरेशन आता येत असेल तर लोकांनी ह्या सगळ्या वेगवेगळ्या उत्पन्न किंवा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल अशा ठिकाणी जायला पाहिजे. आता पण तुम्ही बघा, धार्मिक स्थळाच्या यात्रा खूप वाढल्या. प्रचंड बिझनेसमध्ये स्कोप आहे. इव्हन ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्राची ही इंडस्ट्री आहे, त्याला पण 2030 पर्यंत 50 ते 60 हजार कोटी पर्यंतचा टर्नओव्हर होईल अशी लोकांना अपेक्षा आहे. की आपलं इंडियन वास्तुशास्त्र, ऍस्ट्रॉलॉजी आपल्यापेक्षाही बाहेर लोकांना आता बरंच पाहिजे, मानायला लागलेत ती लोक. त्यामुळे असे बिझनेसेस आता बरेच चालतील.